आपल्यापैकी एकाला जावं लागेल. One of us will have to go. One of us will have to go. हे सामान इथून काढ. Get this stuff out of here. Get this stuff out of here म्हणजे हे सामान इथून काढून टाक. Get this stuff out of here. मला त्यातून सुटका हवी आहे. I want to get rid of it. I want to get rid of it. Get rid of म्हणजे काय? एखाद्या गोष्टीतून सुटका करणे किंवा एखाद्या गोष्टीला मागे टाकणे. मी सहज विचारतोय. I'm just asking. I'm just asking. ती एका तासाहून अधिक काळ लिफ्टमध्ये अडकली होती. म्हणजेच ती एका तासापेक्षा जास्त वेळ लिफ्टमध्ये अडकली होती. असं कोणतंही सेंटेन्स असू शकतं. She got stuck in the elevator for over an hour. She got stuck in the elevator for over an hour. Elevator म्हणजे काय? लिफ्ट. तुला जास्त आराम करावा लागेल. You should relax more. You should relax more. मी वर्षातून एकदा माझ्या आजोबांना भेटायला जाते. I visit my grandparents once a year. I visit my grandparents once a year. Grandparents आजी आजोबा. मी एका वर्षात किमान 10 पुस्तकं वाचते. I read at least 10 books in a year. I read at least 10 books in a year. मला घराच्या आतून आवाज येत होता. I heard a noise coming from inside the house. I heard a noise coming from inside the house. मी हे माझ्या मित्राला दाखवेन. I will show it to my friend. I will show it to my friend. तू त्या भानगडीत पडू नकोस किंवा तू त्या भांडणात पडू नकोस किंवा तू त्या विषयात पडू नकोस. काही सेंटेन्स असू शकतं. You don't get into this mess. You don't get into this mess म्हणजे त्या भांडणात पडू नको किंवा त्या भानगडीत पडू नको. मला एकटं जाणं आवडतं. I prefer going alone. I prefer going alone. तिने स्वयंपाकघरात एक उंदीर बघितला. She saw a mouse in the kitchen. She saw a mouse in the kitchen. माझ्याकडून तिला सॉरी म्हण. Say sorry to her on my behalf. Say sorry to her on my behalf. मी तुझ्याकडे येत होते. I was coming to you. I was coming to you. त्याने गरजेपेक्षा जास्त खाल्लं. He ate more than necessary. He ate more than necessary म्हणजे more than necessary म्हणजे गरजेपेक्षा जास्त. कुठे हरवला होतास? बऱ्याचदा आपण विचारतो, अरे कोणत्या धुंदीत होतास किंवा कुठे हरवला होतास? तसं सेंटेन्स आहे. Where were you lost? Where were you lost? चल मागच्या रस्त्याने जाऊया. Let's go from the back way. Let's go from the back way. तुला माझ्याशी काही काम आहे का? Do you have some work with me? Do you have some work with me? खरं सांगायचं तर मी तिथे जाईन. सिम्पली बोलण्यातला वर्ड आहे की खरं सांगायचं तर मी हे करेन किंवा खरं सांगायचं तरी मी तिथे जाईन असे सेंटेन्स आहेत. To be honest, I will go there. To be honest, I will go there. कोणाला मदत पाहिजे का? Do anyone need help? Do anyone need help? त्याला माझ्या घरी पाठव. Send him to my home. Send him to my home. पैशाच्या मागे पळू नकोस. Don't run after money. Don't run after money. संपूर्ण वेळ ती बोलत होती. सिंपल इंग्लिश मध्ये म्हणा. She kept talking all the time. She kept talking all the time. She
केप्ट टॉकिंग ऑल द टाइम. संपूर्ण वेळ ती रडत होती. शी केप्ट क्राईंग ऑल द टाइम. शी केप्ट क्राईंग ऑल द टाइम. अशी सेंटेन्स आपण नेहमी बोलत असतो डेली यूजमध्ये, पण इंग्लिशमध्ये बोलताना थोडा प्रॉब्लेम होतो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण कशी बोलायची. बघ मला काय मिळालं. बऱ्याचदा आपण अशी सेंटेन्स बोलतो, बघ मला काय मिळालं. लुक व्हॉट आय फाउंड. लुक व्हॉट आय फाउंड किंवा लुक व्हॉट आय गॉट. दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. त्याला समजव जरा. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. त्याला समजव जरा. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. मी आधीच ते केलं होतं. आय ऑलरेडी डिड इट. आय ऑलरेडी डिड इट. विचारपूर्वक मी तुला बोलत आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की काहीतरी समजवायचं असतं मुलांना, त्यावेळेस म्हणतो की हे बघ मी विचारपूर्वक बोलत आहे. तसंच सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये बोला. आय एम टॉकिंग टू यू थॉटफुली. आय एम टॉकिंग टू यू थॉटफुली. तो पोहोचेलच. बऱ्याचदा असं असतं की कोणीतरी येणार असतं, आपण विचारतो की अरे तो कधी येणार, तर समोरचा आपल्याला काय आन्सर करतो की तो पोहोचेलच. तेच सेंटेन्स आहे. इंग्लिशमध्ये म्हणा. ही इज जस्ट अबाउट टू रीच. ही इज जस्ट अबाउट टू रीच. माझ्याजवळ बसायला वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम टू सिट. आय डोंट हॅव टाइम टू सिट. माझ्याजवळ कोणतीही गोष्ट करायला वेळ नाही असं म्हणायचं असतं. त्यावेळेस सेंटेन्स तुम्हाला असंच बनवायचं आहे. आय डोंट हॅव टाइम टू. जेही तुम्ही ज्याच्यासाठी ज्या कारणासाठी बोलत आहात ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे सीटच्या जागी. मला वाटतं तू खूप मेहनत केली होती. आय थिंक यू वर्कड हार्ड. आय थिंक यू वर्कड हार्ड. रामला लवकर इकडे पाठव. रामला लवकर इकडं पाठव. सेंड हिम राम हिअर क्विकली. सेंड हिम राम हिअर क्विकली. तिला वेळेवर शाळेत पाठव. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. सेंड हर टू स्कूल ऑन टाइम. तू सगळं चेक केलंस का? डिड यू चेक एव्हरीथिंग. डिड यू चेक एव्हरीथिंग. मला हे परत दे. गिव्ह दिस बॅक टू मी. गिव्ह दिस बॅक टू मी. तो इथे येईल का? विल ही कम हिअर. विल ही कम हिअर. थांब येऊन सांगते. बऱ्याचदा असं होतं मुलं काहीतरी गडबड करतात किंवा काहीतरी भांडण वगैरे करतात, त्यावेळेस आपण काय म्हणतो त्यांना की थांब तुला मी येऊन सांगते. तसंच सेंटेन्स आहे. वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. हे सेंटेन्स तुम्ही नेगेटिव्हली पण बोलू शकता आणि पॉझिटिव्हली पण. जर तुम्हाला रागवायचं असेल त्यावेळेनं सुद्धा बोलू शकता की वेट आय विल टेल यू आफ्टर कमिंग. किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की थांब जरा मी तुला आल्यानंतर सांगतो, सिंपल, तेव्हाही हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. ट्राय करून सांगते. आय विल टेल यू आफ्टर ट्राईंग. आय विल टेल यू आफ्टर ट्राईंग. हे काम आत्ताच संपलं पाहिजे. किंवा बऱ्याचदा आपण मुलांना सांगतो बघ हे काम आत्ताच संपलं पाहिजे किंवा अभ्यास आत्ताच संपला पाहिजे, अशा प्रकारची सेंटेन्स. एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगते, तशाच प्रकारे तुम्हाला पुढची बनवायची आहेत. This work should be finished now. This work should be finished now. तू तिच्यापासून काय शिकलास? What did you learn from her? What did you learn from her? मी त्याला पाहिल्याशिवाय राहू शकत नाही. I can't live without seeing him. I can't live without seeing him. मी त्यातला आहे का जो खोटं बोलतो? तुम्ही पुढच्याला विचारताय की मी त्यातला आहे का जो खोटं बोलतो? सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा. एम आय वन ऑफ देम हू लाईज. एम आय वन ऑफ देम हू लाईज. मी त्याला विचारायला विसरले. आय फॉरगॉट टू आस्क हिम. आय फॉरगॉट टू आस्क हिम. तुम्ही कदाचित चावी घरी विसरलात. यू माइट हॅव फॉरगॉटन युअर कीज ॲट होम.
You might have forgotten your keys at home. तुला हे मिळालं का? Did you get it? Did you get it? मला पण यायचं होतं. I also wanted to come. I also wanted to come. गाईज, तुम्हाला अशा प्रकारची डेली यूजच्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करायला आवडत असेल, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तू हे कधी बघितलंय का? Have you ever seen this? Have you ever seen this? तू कधी प्रयत्न केला का? Have you ever tried? Have you ever tried? तू कधी विचार केला का? Have you ever thought? Have you ever thought? अशी सेंटेन्स लक्षात आलेली आहेत तुमच्या आता. आता पण वेळ आहे, अभ्यास कर. नेहमी म्हणतो आपण, आता पण वेळ आहे, अभ्यास कर. किंवा आता अजून वेळ गेली नाही, अभ्यास कर. कोणत्याही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. There is still time, study it. There is still time, study it. मानलं पाहिजे, तुझा फोन खूप छान आहे. बऱ्याचदा आपण मित्रांमध्ये बोलतो की अरे वा, मानलं पाहिजे यार, तुझा फोन एकदम छान आहे. तसंच सेंटेन्स आहे इंग्लिशमध्ये म्हणा, I must say your phone is very nice. I must say your phone is very nice. मी कारण जाणू शकतो का? मी कारण जाणू शकतो का? किंवा मला कारण कळेल का? May I know the reason? May I know the reason? हे कसं पडलं? How did it fail? How did it fail? दरवाजा पहिलेच उघडा आहे. The door is already open. The door is already open. त्याला हे आधीच माहित होतं, बरोबर? पुढच्याकडून आपण कन्फर्म करतोय. सिंपल म्हणा, He already knew this, right? He already knew this, right? तुला हे आधीच माहित होतं, बरोबर? पुढच्याकडनं आपण कन्फर्म करतो की तुला हे आधीच माहित होतं, बरोबर? अशा प्रकारे इंग्लिशमध्ये म्हणा, You already knew this, right? You already knew this, right? You already knew this, right? मी त्याला विचारायला विसरलो. I forgot to ask. I forgot to ask. मला अभ्यास करणं अवघड वाटतं. I find difficult it to study. I find difficult it to study. तो तर झोपायचं नाव पण घेत नाही. बऱ्याचदा म्हणतो, अरे तो तर झोपायचं नाव पण घेत नाही, किंवा तो तर अभ्यास करायचं नाव पण घेत नाही. अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये म्हणा, He is not ready to sleep. He is not ready to sleep. He is not ready to sleep. म्हणजे तो झोपायला तयार नाही, हे पण त्याचा मीनिंग होऊ शकतो. पण तो तर झोपायचं नाव पण घेत नाही, हा पण त्याचा मीनिंग होतो. तू माझं ऐकलं होतं का? Did you listen to me? Did you listen to me?